उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस नावे आढळल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांनी केलाय. त्यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात हरकती दाखल केल्यात. भावना घाणेकर यांनी तहसीलदारांकडे सुमारे 1150 पानांची मतदारांची यादी सादर केली असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेले डुप्लिकेट, हटवलेले आणि नव्याने जोडलेले मतदारांची सविस्तर नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मते उरण मतदारसंघात 60,000हून अधिक बोगस मतदार असल्याची शक्यता आहे. VK75 सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळी निमित्त भव्य रांगोळी प्रदर्शनाचे 18 ऑक्टोबर रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिमाखामध्ये उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून CKP हॉलचे कार्यकारी सदस्य राजू गुप्ते हे देखील उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी VK75 सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य तसेच रंगदीप क्रिएशनचे सर्व कलाकार, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. रंगदीप क्रिएशन मधील सर्व कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांच्या पुढील उत्तम वाटचालीस रामशेठ ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे लेनवर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार, रविवार आणि दीपावलीच्या सुट्ट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक बाहेर पडल्याने पुणे लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कालही दिवसभर अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर आजही याच ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे 2 दिवस या भागात वाहतूक कोंडी झाल्याचा फटका वाहन चालकांना, पर्यटकांना आणि चाकरमान्यांना सोसावा लागतोय. महाविकास आघाडी आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांची नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रियदर्शनी म्हात्रे या गोरगरीब जनतेच्या मदतीला नेहमी धावून जातात. विविध विकास कामे त्यांनी केली आहेत. विकासात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे, जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांची निवड नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. खालापूरमधील वयाळ आणि लोधुली रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे ग्रामस्थ संतप्त झालेत. गेल्या 3-4 वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील मतभेदामुळे रस्ता दयनीय स्थितीत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांना शाळेपर्यंत मुलांना घेऊन जावं लागतंय. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात दोन्ही विभागांमध्ये बैठक झाली. त्यांनी नोव्हेंबरमध्ये काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे ग्रामस्थांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे दिवाळीचा सण काळा ठरत असल्याचं सांगत पक्षाने काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांचं दिवाळं काढणाऱ्या सरकारविरोधात भीक मागू आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पेण बस स्थानक या मार्गावर करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पेण तालुका हद्दीतील दातरसागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे गावातील हद्दीत खाडी किनारी कांदलवन जंगल भागात अवैध गावठी हातभट्टी दारूचा व्यवसायावर धडक कारवाई करण्यात आली. घटनास्थळी गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे एकूण 85,500 रुपये किमतीचे रसायन आणि साहित्य मिळून आले. हे साहित्य जागीच नष्ट करण्यात आलं असून त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. आरोपी विरुद्ध दादरसागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.